नंदुरबार जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या संधी नसल्याने मोठ्या प्रमाणावरती स्थलांतर होतं। मात्र आता आदिवासी भागातील तरुणांनी या ठिकाणच्या हवामानाचा आणि परिस्थितीचा अभ्यास करून रोजगाराच्या संधी शोधण्यास सुरुवात केली आहे। यामधूनच एका तरुणानं मशरूमची यशस्वी अशी लागवड देखील केली आहे। पाहुयात या संदर्भातला लोकशाही मराठीचा एक खास रिपोर्ट। मशरूम शेती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते आधुनिक असे शेड, त्यासाठी लागणारा खर्च। मात्र आपला हा समज सातपुड्यातील शिक्षित तरुणांनी दूर केलाय। योग्य नियोजन केल्यास झोपडीत सुद्धा मशरूम उत्पादन घेता येते, हे रायसिंग वसावे या तरुणाने दाखवून दिले। या शेतीसाठी विशेष असे कोणत्याही प्रकारचे भांडवलची गरज नाही। अवघ्या 3000 रुपयात त्यांनी मशरूम शेती सुरू केली आणि त्यातून 2 महिन्यात त्यांना उत्पादन सुरू झाले। 300 रुपये किलोने मशरूमची सध्या विक्री होत आहे। पहिले तर शेतीच करत होतो, पण त्यांच्या प्रेरणेनुसार आम्ही मशरूम शेती सुरुवात केली। गेल्या 2 महिने झाले मशरूम शेती चालू करून। आता आम्हाला सुरुवातीला असं 3000 जास्तीत जास्त 3000 पर्यंत खर्च आला होता। आता याचं आम्ही एक पहिली खेप विकली, पण खरं तर भाजीसाठीच विकली आम्ही, आणि जास्त करून कस्टमर आमचे गावातलेच आहे। सातपुड्याच्या दुर्गम भागात 12ही महिने रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राजेंद्र वसावे हे या भागातील तरुणांना मशरूम प्रशिक्षण देत असतात। सहज उपलब्ध होणारा शेती पीक निघाल्यानंतर राहिलेल्या कचऱ्याला निर्जंतुकीकरण केल्यावर त्यावर प्रक्रिया करून एका पिशवीत भरून बेड तयार केले जाते। त्यावर मशरूमची लागवड केली जात असते। त्यातून राहत्या घरात 10 बाय 20च्या जागेत बारमाही मशरूम शेती होत असते। मशरूम खाण्याचे अनेक फायदे आहेत, त्यामुळे मोठ्या शहरात येथील मशरूमला मोठी मागणी आहे। शाळा, कॉलेज अशा ठिकाणीही आपण कार्यक्रम घेतात, त्या ठिकाणी आपण प्रशिक्षण दिले जातं, शिबिर राबवले जातात। आतापर्यंत आम्ही या 4-5 वर्षात अनेक शेकडो लोकांना प्रशिक्षण दिले आहे आणि ते आपल्या राहत्या घरातच मशरूमची शेती करत आहे। सातपुड्यात नैसर्गिक साधने आणि या ठिकाणी असलेल्या वातावरणाचा वापर करून येथील तरुणांना रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून दिल्यास या ठिकाणी बारमाही रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि त्यासाठी मोठ्या निधीचीही गरज नाही। प्रशांत जवेरी, लोकशाही मराठी, नंदुरबार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।